माझा पूर्ण दिवस कसा जातो सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही नक्की बघा. लोक म्हणतात घरात बायकांना कामच काय असतं. सकाळपासून घरातली कामं आणि 24 तास लहान बाळाला सांभाळणे म्हणजे सगळ्यात अवघड काम आहे. बरोबर ना? सकाळी उठल्यावर ना माझा ब्रश करणं आणि नंतर सावीचा ब्रश करून घेते मी. आज आहे संकष्टी चतुर्थी त्याच्यामुळे ना मी रात्रीच किचन ओटा रात्री छान क्लीन करून घेतला होता. नंतर माझ्यासाठी ना पाणी आणि सावीसाठी दूध गरम करायला मी ठेवलं होतं. रोज उठल्यावर मी न चुकता कोमट पाणी पिते आणि सावीला सुद्धा मी ते देते. दूध, पाणी गरम होतंय तोपर्यंत ना ही भांडी जागेवर अशी लावून घेतली रात्रीची. बायका एका वेळी ना बरीच कामं करत असतात, बरोबर ना? मग लगेचच ना मी कोमट पाणी पिऊन घेतलं आणि सावीला सुद्धा मी दूध पाजून घेतलं. आणि सावीलाही ना मी ही न चुकता रोज सवय लावली आहे दूध पिण्याची. कारण त्याच्यामुळे त्यांचं कॅल्शियम सुद्धा छान वाढतं. आज उपवास आहे त्याच्यासाठी साबुदाणे रात्रीच मी भिजत घातले होते आणि घर सुद्धा ना स्वच्छ करायचं होतं. मग लगेचच मी सकाळचा बिछाना आवरायला घेतला. सावीच्या टेडींचा पसारा तर ना रोजच असा पडलेला असतो आणि हे काम तर माझं न चुकता रोजच असतं आणि लाद्या वगैरे पुसायच्या होत्या. त्याच्यामुळे ना अगोदर मी स्वच्छ घरात झाडू मारून घेते आणि मग हे कांदे सुद्धा ना इथे 2 दिवस राहिले होते. त्याच्यामुळे हे कांदे पहिल्यांदा ना मी स्वच्छ करून ना असे भरून घेतले आणि मग ना सगळीकडे स्वच्छ असा झाडू मारून घेतला. म्हणजे लादी पुसायला पण त्रास होत नाही. मग सुरुवात केली हॉलच्या लादीपासून. नंतर ना किचनमध्ये सुद्धा मी छान लादी पुसून घेतली आणि सावीची लुडबुड तर ना मध्ये सुरूच होती. लाद्या स्वच्छ पुसून घेतल्या. लगेचच ना बाथरूम पण छान साफ करून घेतलं. कारण ना बऱ्याच दिवस आम्ही गावी होतो. त्याच्यामुळे सगळंच खूप जास्त खराब झालं होतं. लगेचच टॉयलेट पण स्वच्छ करून घेतलं. मग थोडं शांत बसावं म्हटलं तर सावीचं ऑरेंज खायचं होतं. तिला ऑरेंज सोलून वगैरे दिलं. थोडी भांडी पण घासायची राहिली होती. ती सुद्धा मी लगेच घासून घेतली. बहुतेक सगळी कामं आवरली. मग आम्ही अंघोळ करून घेतली. मी केस धुतली होती म्हणून ही टॉवेल असा लावला होता. तर सावीला पण तेचंच करायचं होतं. मी केस सुकवून घेतले. असा टॉवेल लावून ना घरभर सावी अशी फिरत होती आणि मस्त खेळत सुद्धा होती. आज बनवायची होती उपवासाची खिचडी. त्याच्यामुळे ना बटाटे मी उकडत घातले होते. मग ना लगेचच शेंगदाणे वगैरे सुद्धा मी भाजून घेतले होते आणि ही ना अशी गणपतीची मूर्ती ना बरीच खराब झाली होती. ती सुद्धा मी अशी स्वच्छ करून धुवून ठेवली. आज ना माझी सावी चक्क एकटीच खेळत होती आणि खेळात छान रमली सुद्धा होती. मग लगेचच थोड्या वेळात तिला मम्मीची आठवण आली आणि मग तिला ना हे मी ॲनिमलचं जे बुक होतं ना त्याच्यामधले ॲनिमल्स दाखवत होते. तसं तिला सगळंच येतं आणि मग ना अशी छान साबुदाण्याची खिचडी बनवून घेतली आणि ना आम्हाला त्याच्यासोबत दही ना खूप जास्त आवडतं. दह्यासोबत खिचडी खाल्ली की खूप जास्त छान लागतं आणि राहिलेलं दही ते फ्रीजमध्ये मी ठेवून दिलं आणि मग आम्ही दोघींनी छान खिचडीवर असा ताव मारून घेतला. खाऊन झालं की लगेच ना सावीला झोपवावं लागतं. त्यासाठी तर 1 तास माझा आरामातच निघून जातो. सावी झोपली की माझं ना स्क्रिप्ट लिहिणं किंवा व्हॉइस ओव्हर करणं आणि म्हणजे YouTube संदर्भाची सगळी कामं मी ह्याच वेळेत करून घेते. मग सावी उठली की पहिले तिला मम्मा हवी असते. कड्यावर घेतलं आणि छानपैकी तिला मी पहिले पाणी पाजून घेते आणि मग ना तिला संध्याकाळचा नाश्ता सुद्धा मी बनवायला घेते. कारण आज ना उपवासाची खिचडी खाऊनच ती झोपली होती. त्याच्यामुळे मी लगेच नाश्ता बनवायला घेतला आणि आज तिला ना शेवयांची खीर खायची होती. त्याच्यामुळे मी तिच्यासाठी शेवया बनवल्या होत्या आणि ना आज उपवास असल्यामुळे मला चहा प्यायची सुद्धा इच्छा झाली होती. माझ्यासाठी चहा सुद्धा बनवला होता आणि मग नंतर आम्ही दोघींनी ना शेवया तिने खाल्ल्या आणि मी चहा पिऊन घेतला. आणि मग ना रात्रीसाठी ना मी बिरडा आणि भात बनवायचं ठरवलं होतं. कारण आज उपवास आहे तर त्याच निवडायला आम्ही घेतला होता. त्यात पण मला सावीची ना बऱ्यापैकी मदत होते आणि मग ना मामा आला होता संध्याकाळी. त्याच्यामुळे तोपर्यंत ती सावी आणि मामाची अशी छानपैकी मस्ती सुरू होती आणि मग परत ना नाश्त्याची बरीच भांडी झाली होती. ती पण लगेच मी ना घासून घेतली आणि ना माझी मैत्रीण थोड्या वेळात इथे येणार होती. तर म्हटलं जेवण सुद्धा लवकर बनवून घेऊया म्हणजे मला ना निवांत तुझ्यासोबत गप्पा मारता येतील. मग तिनं लगेचच बिरडा आणि भात मी करून घेतला आणि थोडा वेळ ना सावीसोबत खेळतच होती. सावीचा हा तर अजबच खेळ सुरू होता. तिने ना घरातलाच एक डब्बा घेतला होता आणि अशी इकडे तिकडे अशी मारत होती आणि मला सुद्धा सांगत होती की असंच खेळ म्हणून. आणि लगेच ना पप्पा सुद्धा आले. त्यांनी ना नाशिकवरून असे छान चिक्कू आणलेले, इतके गोड होते ना त्याच्यामुळे ते आम्ही लगेचच खाऊन घेतले. फायनली माझी मैत्रीण आली. बऱ्याच दिवसातून ही आमच्या घरी आली होती. ती सारखी म्हणजे येत असतेच आमच्या घरी त्याच्यामुळे सावीची सुद्धा ओळख आहे. तर मला ना त्यांनी स्ट्रॉबेरी आणली होती मला आणि सावीला आणि मग ना जेवण बनवलं होतं म्हणून आम्ही ना बऱ्याच वेळ असा निवांत गप्पा मारत बसलो होतो.
आणि थोड्या वेळाने ती घरी जायला निघाली. मैत्रीण भेटून गेली तर छान मूड झाला होता. मग लगेचच ना त्यांच्यासाठी सूप बनवायला मी घेतला. या भांड्याचा मला इतका उपयोग झाला ना की काय सांगू तुम्हाला. असं छान त्यांच्यासाठी ना मी सूप बनवला होता आणि बिरडा भातासोबत ना छान कुरड्या पापड तळून घेतले आणि मग ना त्यांच्यासाठी एक बेसनाचा पोळा सुद्धा काढला आणि ना रात्रीचं छान आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं. कारण ना आज उपवास असल्यामुळे ना भूक सुद्धा खूप जास्त लागली होती. तसेच भांडी सुद्धा लगेचच मी घासून घेतली आणि ओला कचरा ना बाहेर ठेवून दिला. कचऱ्यावाला रोज येतो म्हणून बरं आहे. मग रात्री ना झोपायच्या आधी छान तोंड धुवून वगैरे मी घेतलं आणि मग ना सावीचं असं काहीतरी खेळणं चालू होतं. मग लगेचच लागले रात्रीच्या स्किन केअरला. असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटूयात आपण अशाच व्हिडिओ घेऊन नेक्स्ट टाइम. तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता पुरतं बाय बाय.